हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहेच. आता प्रश्न राहिला, मी हे कॉन्ट्रॅक्ट नेहमीच्या माणसाला का नाही दिलं? तर आपण ज्या माणसाला नेहमी कॉन्ट्रॅक्ट देतो त्या माणसाकडे आता सीझनल ऑर्डर्स टिकार आहेत आणि त्याला वेळ नाहीये. शिवाय तुम्ही दिलेल्या वेळेत टार्गेट पूर्ण करायचं झालं तर मला दुसरा एखादा पर्यायी मार्ग शोधणं भाग होतं. आणि म्हणून माझ्या एका ओळखीच्या गृहस्थानं राधिका मॅडमचं नाव सुचवलं. ठीक आहे, पण आता या ज्या कोण राधिका आहेत त्यांच्या प्रोडक्शन क्वालिटीचा काही विचार केलाय की नाही? मिस्टर गुरुनाथ, मी कुठलाही निर्णय सांगोवांगी घेत नाही. आता तुम्हाला माहितच आहे मी एवढी वर्ष फूड इंडस्ट्रीमध्ये आहे. फूड क्वालिटी टेस्ट केल्याशिवाय मी पुढे जातच नाही. आणि राधिका मॅडमच्या मसाल्यांची क्वालिटी A1 आहे, म्हणून तरी ही एवढी मोठी रिस्क घ्यायचं ठरवलं मी. एखाद्याबद्दल फार पटकन मत बनवता तुम्ही. गैरसमज आहे तुमचा. मी अनुभवावरनं हे ठरवतो. अहो, त्या बाईच्या डोळ्यात मला एक कळकळ दिसली, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द दिसली. तिचा सच्चेपणा मला भावला, म्हणून मी तिला हे काम देण्याचं ठरवलं. अहो पण मिस्टर गुरुनाथ, माणूस शेवटी शून्यातनच वर येतो ना. आणि हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोण समजू शकेल? तुम्ही देखील नागपूरहून इथे येऊन तुमचं बस्तान बसवलं. त्यावेळी तुमच्यासाठी ही सोपी गोष्ट नव्हती, पण कपूर साहेबांनी तुम्हाला संधी दिली. प्रत्येक धडपड्या माणसाला एक अशी संधी हवीच असते. राधिका मॅडम तशा आहेत, म्हणून मी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि माझी खात्री आहे त्या माझ्या विश्वासाला पात्र ठरतील. नाही, आता मी काय बोलणार. तुम्ही जुने जाणते आहात, एक्सपिरियन्स्ड आहात, त्यामुळे बिझनेस मध्ये इमोशन्स आणू नयेत हे काही मी तुम्हाला वेगळ्यानं सांगायला नको. आणि या ज्या कोण राधिका आहेत त्यांच्याकडून तीच क्वालिटी मिळेल याची काही खात्री देता येणार नाही ना? मिस्टर गुरुनाथ, बिझनेसमध्ये भावना वश होऊन चालत नाही हे मला माहित आहे, पण त्याच वेळी बिझनेसमध्ये भावना शून्य होऊन सुद्धा चालत नाही. आणि मला गॅरंटी आहे राधिका मॅडमच्या मसाल्यांमध्ये ती क्वालिटी मला मिळेल. हे बघा, विचार कर. मला असं वाटतं की तुम्ही या नवीन व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट देऊ नये. हवं तर मी तुम्हाला अजून दुसऱ्या व्यक्तीचा रेफरन्स देतो ना, अत्यंत विश्वासाची आहे माझी. सॉरी मिस्टर गुरुनाथ, मी शब्दाचा पक्का आहे आणि त्या बाईंना मी शब्द दिलाय. किमान यावेळी तरी मी हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करू शकत नाही. ठीक आहे, मग लॉस बेअर करण्याची तयारी ठेवा. मिस्टर गुरुनाथ, बिझनेस ज्या दिवशी चालू केला ना त्या दिवसापासूनच मी ही तयारी ठेवलेली आहे. घ्या चहा घ्या. नाही थँक्स, येतो. पटकन घे. चल, मी पटकन चढ, मी धरते. चल. मला फोबी आहे. तू नीट धरशील ना? मला पावडर दे. पावडर माझ्याकडे. सॉरी. पावडर दे. नीट धर. तो नाही आता. नीट धर बाई. हो, किती आली तर सांग. आय एम सॉरी. मी हळू टाकते. तू नीट धर. टाकलं. ओ गॉड, आली नाही ना?
ताई आम्ही आलोय बरं का. आलीच. बसा तुम्ही. राधिका ना गुड फॉर नथिंग आणि गुड फॉर नथिंगच राहणार आहे. आय नो. मला मसाले कुटायला लावले होतेस ना, आता बघ तुझ्या बायका कशा पळून येतात ते. चला बरं झालं वेळेत आला. आता असं करा, जरा बसा, गरमागरम पोहे खा, चहा प्या आणि मग कामाला सुरुवात करूया. हा काही नको खायला वेळेला, आम्ही आधी कामालाच लागतो. नाही नाही नाही, आधी खाऊन घ्या. थांबा, बसा जरा. त्याला गावी गरम होत नाही का? पंखा लाव ना. पंखा लाव, लय गरम होत लागलं. आता हे काय पडलं? अरे बापरे, काय पडतंय? पंखा बंद कर, पंखा बंद कर. पावडर आहे हो. काय गं? लय खासायला लागले. ताई, ओ ताई, काय गं? काय झालं? हा? कसली खात होती? बघा ना, पंखा लावला आणि कसली तरी पावडर पडली. काहीतरी पावडर पडली. कसली पावडर आहे ही? हा? काय माहिती? बघू काय होतंय. अरे बापरे. फार लाल लाल होऊन राहिलं. तुम्ही थांबा, घाबरू नका. थांबा, पाणी आणते. हे घे, पाणी घे, पाणी. घाबरू नका तुम्ही. बघा ताई कसं लाल लाल झाले हात, बघा ना. हो ना, बघा. नाही नाही, मला समजून राहिलं. तुम्ही थांबा, मी मला म्हणते. चला, हे घे मलम, घे बरं. थोडंसं लावून घे. हो, हे घे मलम, घे. इथे लावू का? हो. ताई, लाव बरं. लावलेले पण काय फरक पडत नाही. आता डॉक्टरकडे जावं लागणार आहे ताई. हो. बघू बरं. ऐका. आधी शांत व्हा तुम्ही. हा, हे पा, असं करा. आजचं काम आपण थांबवूया. तुम्ही डॉक्टरकडे जा. हा, काम होईल असं वाटत नाही ताई. हो, तेच मी म्हणून राहिले ना. आता ठीक आहे, मी निघा. हा, हो ना. हो. काय झालं, काही समजून नाही राहिलं मला पण. बरं ठीक आहे, डॉक्टरांकडे जा. हा, चला. चला जाऊया आधी डॉक्टरकडे. खूप त्रास होऊन राहिला ना. हो ना. बरं. हे जे काही मसाल्यांचं चाललंय तुमच्या घरात ते आत्ताच्या आत्ता बंद करा. गुरुनाथ, हे माझं घर आहे. इथे कोणी काय करायचं ते मी ठरवेन. हा, बरोबर. पण कसं आहे ना, हे जे काही काम चाललंय ना ते घरगुती व्यवसाय या कॅटेगरीमध्ये मोडतं. आणि ही तर रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, त्यामुळे असं व्यावसायिक काम रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये चालणार नाही ना.